नमस्कार मित्र, आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की आपल्या जे व्हॉट्सअपवर जे काही मेसेज किंवा आपल्या मोबाईलवर SMS द्वारे जे काही एक पासवर्ड आणि युजर आयडी आलेले आहेत, म्हणजे BMC आपले टीचर ट्रान्सफर संदर्भातले. तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण. आणि यामध्ये काय आहे तर सर्व शिक्षकांनी आपला डेटा तपासून सत्यापित म्हणजे व्हेरीफाय करावा. त्याच्यामध्ये काही जर त्रुटी आढळल्या असतील तर ते अकाउंटद्वारे त्या सुधारता येऊ शकतात. आणि कोणत्याही बदलीसाठी विनंती असल्यास ती सुपरिटेंडेंट यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पडताळणी करून मंजूर करावे. मंजुरी मिळाल्यानंतर अकाउंटद्वारे शिक्षकांचा डेटा या ठिकाणी सुधारता येऊ शकतो. तसंच एकदा शिक्षकांनी डेटा व्हेरीफाय केल्यानंतर तो लॉक केला जाईल, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. आणि डेटा व्हेरीफाय झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी ट्रान्सफर संमती म्हणजेच ट्रान्सफर कन्सेंट सबमिट करायचं. त्याची पोर्टलची या ठिकाणी लिंक दिलेली आहे आणि सर्व शिक्षकांना जे काय आहे आपले युजर आय डी पासवर्ड ते SMS द्वारे पाठवण्यात येते. आणि जर कोणाला जर पासवर्ड युजर आय डी नाही मिळाला तर तो अकाउंटद्वारे आपल्याला प्राप्त करायला आणि प्राप्त झालेला पासवर्ड काळजीपूर्वक आणि संबंधित व्यक्तीला पाठवावं. आणि जर काही समस्या असेल आपल्या वार्डमधील टेक्नोसिव्हिटी शिक्षकाला कळवा. अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी माहिती आहे, जो मेसेज आहे तो मेसेज आला. आता काय आपला जो डाटा आहे तो कशा प्रकारे आपल्याला व्हेरीफाय करायचा त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं तर जी लिंक आहे लिंकवरती क्लिक केलं तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर या ठिकाणी आपण त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा कोणत्या आपण एखादं ब्राउझर ओपन केलं आणि त्याच्यामध्ये BMC टीचर ट्रान्सफर.in वरती जरी आपसा टाईप केलं तरी केल्यानंतर जी पहिली वेबसाईट त्यामध्ये अशा प्रकारचा आपल्यासमोर डाटा या ठिकाणी येतो. आणि या ठिकाणी युजर आय डी म्हणजेच आपल्याला जो आपल्या SMS रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो SMS आलेला आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी आपणास एंटर करून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं. तो या ठिकाणी मी लॉग इन करत आहे. जेव्हा आपण पासवर्ड आणि युजर आय डी आणि पासवर्डने लॉग इन करतो, लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर आपलं नाव, वेलकम आणि आपलं नाव येतं. त्यानंतर खाली 3 टॅब दिसतात ब्लू कलरमध्ये, युजर डाटा, ट्रान्सफर कन्सेंट आणि स्टेटस. अशा प्रकारे जे काय आहे ते दिसत आहेत. आपल्याला या ठिकाणी युजर डाटावरती आपणास या ठिकाणी आपणास क्लिक करायचं आहे. तर युजर डाटावर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस या ठिकाणी पाहू शकतो आपला EC नंबर दिसतोय. त्यानंतर जे काय आपलं युजर व्हेरीफाईड केलेलं आहे किंवा नाही ते AO-BO व्हेरीफाईड, ग्रुप डॉक्युमेंट व्हेरीफाईड, इलिजिबल इन प्रोसेसमध्ये आहे. ग्रुप ॲलोकेटेड कोणता आपला ग्रुप असेल तो, आता माझा ऑर्डर आहे म्हणून ऑर्डर या ठिकाणी ग्रुप प्रिफरन्स दिसतं, इंटरेस्टेड आहे. नंतर स्कूल प्रिफरन्स सबमिट, वार्ड आपलं जे काही वार्ड वगैरे असेल, वार्ड, मीडियम, स्कूल नेम, नंतर जे काही अकॅडमिक्स आहेत, ॲड्रेस वगैरे जे काय ते सगळे या ठिकाणी आपणास दिसते. त्यानंतर आपलं नाव या ठिकाणी आपण पाहू शकतो, नाव वगैरे पण दिसेल. नाव, आपला रजिस्टर मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, ईमेल ID, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, ब्लड ग्रुप, रिलिजन, कास्ट. त्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर, पॅन नंबर आणि करंट ॲड्रेस जो आहे आपला करंट ॲड्रेस. त्यानंतर जो काय आहे तो करंट ॲड्रेस या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर परमनंट ॲड्रेस पण आपलं या ठिकाणी बरोबर आहे की नाही तो चेक करायचा आपणास. आणि त्यानंतर या ठिकाणी आपलं जे काही मॅरिटल स्टेटस आहे ते पण पूर्ण. त्यानंतर इज स्पाउस इन BMC, वाईफ वगैरे जर आपली BMCमध्ये असेल तर त्या संदर्भातली डिटेल्स आहे. ज्यांचे आहे वाईफ वगैरे BMCत कार्यरत आहे त्यांच्यासाठी ही माहिती चेक करायची आहे. अशा प्रकारे इफ स्पाउस लोकेशन ग्रेटर दॅन 10 किलोमीटर देन हाऊ मेनी किलोमीटर, 10 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर किती किलोमीटर ते सगळी माहिती द्यायची. फॉर मॅरिड फिमेली इन द नेम ऑफ बिफोर, लग्नानंतर जे काही नाव आहे ते नाव जर चेंज झालं असेल तर प्रिव्हियस नेम, करंट नेम. त्यानंतर इन सर्व्हिस रिटायर्ड सोल्जर्स वाईफ असेल कोणी त्यांचं. एनी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट अवेलेबल रिगार्डिंग मॅरिटल क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपले 12वीचे पर्सेंटेज आहेत. 12वीचे पर्सेंटेज पासिंग इयर कधीचं आहे, डिग्री आपली, ग्रॅज्युएशनचे वगैरे मार्क्स या ठिकाणी दिसणार आहेत, कधी पासआउट झालो, पोस्ट ग्रॅज्युएशन. अशा प्रकारे 10th आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण ॲडिशनल क्वालिफिकेशनमध्ये D.Ed आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो B.Ed, जे काय आपले MA B.Ed माझं जसं आहे त्याप्रमाणे कधी पासआउट झालं, किती मार्क्स आहेत आपले, पर्सेंटेज, ते सर्व काही या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे ॲडिशनल क्वालिफिकेशनचे संदर्भातली जे काही माहिती आपली असेल ती या ठिकाणी भरणार आहोत. त्यानंतर करंट स्कूल कधीपासून आपण जॉईनिंग केलं, जे आत्ता सध्याला जे स्कूलमध्ये आहात तुम्ही तेच कधीपासून जॉईन केलं. त्यानंतर डेजिग्नेशन काय आहे,
त्यानंतर करंट वॉर्डमध्ये आपण कधीपासून जॉईन केलं, त्यानंतर लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या ठिकाणी दाखवणार आहे. लास्ट ट्रान्सफर कधी झाली आपली त्याची डेट दाखवणार आहे आणि BMC जॉईनिंग डेट, टोटल एक्सपिरियन्स विथ BMC मंथ वगैरे, म्हणजे जे पूर्ण जी काही माहिती आहे ती दाखवणार आहे. सध्याला करंट स्कूल नेम कोणता आहे, त्यानंतर सिनियरिटीमध्ये नंबर आपला कितवा आहे, टोटल मंथ ऑफ सर्व्हिस, हॅव यू ट्रान्सफर टिल डेट, येस. त्यानंतर सर्व जी काही माहिती आपली आहे ती या ठिकाणी करंट स्कूलमध्ये जिथे आहोत आपण तिथला आपला UDIS नंबर आहे, सिलेक्ट वार्ड कोणता आहे, मीडियम हिंद कोणता आहे, कोणत्या वर्गाला आत्ता सध्या शिकवता, ही सर्व काही माहिती ती आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी चेक करायची आहे. त्यानंतर हेल्थ इन्फॉर्मेशन संदर्भात दिलेले आपल्याला काही आहेत का, जसं ज्याप्रमाणे शुगर, डॉक्युमेंट ऑफ रिलेटेड शुगर, पॅरालिसिस जर असेल, जे काही हँडिकॅप जे काय असेल ते त्याच्या संदर्भात डॉक्युमेंट आपण दिलेले आहेत का, पर्सेंटेज ऑफ हँडिकॅप जे काय असेल त्याप्रमाणे आपले डॉक्युमेंट द्यायचे आहेत. हे पूर्ण हेल्थ इश्यू संदर्भातले जे काय आहेत ना ते सर्व काही माहिती या ठिकाणी आपणास दिलेली आहे. त्यानंतर पॅरेंट ऑफ मेंटली चॅलेंज वगैरे जसं डॉक्युमेंट रिलेटेड त्या संदर्भात जे काय असतील ते, सफरिंग फ्रॉम कॅन्सर तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट द्यायचे, BP सर्व काही जे काय आपण फिजिकल इश्यू दाखवणार त्या संदर्भातले आपणास जर दाखवलं तर त्या ठिकाणी त्यांची प्रूफ पण आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतो. आता एक्सपिरियन्स पण या ठिकाणी कोणत्या शाळेत तुम्ही किती वर्षचा एक्सपिरियन्स आहे सर्व्हिस झाली ती पूर्ण शाळा, त्यानंतर UDIS नंबर, ते वार्ड कोणता होता, स्कूल नेम कोणतं होतं, अशा प्रकारे एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर आता जे काय आपले एक्सपिरियन्स वगैरे असेल आपण ते यामध्ये ॲड करू शकतो. आणि त्यानंतर दुसऱ्या आत्ताच्या शाळेतला करंट शाळेतला जे काही असेल आपला एक्सपिरियन्स वगैरे आपण ते या ठिकाणी अशा प्रकारे भरणार आहोत. जे आपल्याला लागू असेल ते लागू या ठिकाणी आपणास ती माहिती या ठिकाणी भरायची आहे, किंवा त्यामध्ये अपडेट करायचं असेल तर लॉग इनवरून आपण त्या माहिती या ठिकाणी अपडेट करू शकतो. अशा प्रकारे खूप सारे कॉलम्स आहेत. ते कॉलम्स काळजीपूर्वक आणि व्यवस्थित बारकाईने वाचून त्यानंतरच जो डाटा आहे आपला तो या ठिकाणी सत्यापित आपणास करायचा आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी आपण पाहू शकतो, जवळपास 10 शाळांचे जे काही एक्सपिरियन्स वगैरे असतील ते या ठिकाणी दिले. त्यानंतर जर आपली माहिती सर्व काही बरोबर असेल तर या ठिकाणी व्हेरीफाय बटनावर आपणास क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर काही रिक्वेस्ट चेंज करायचं असेल तर त्यामध्ये चेंज रिक्वेस्ट अशा प्रकारे करू शकतो, आणि माहिती डाउनलोड करायची असेल तर ती माहिती डाउनलोडही करू शकतो. आणि क्लिक हिअर टू प्रिंट डाटा, म्हणजे याची जर प्रिंट घ्यायची असेल आपणास तर या ठिकाणी आपण प्रिंटही या ठिकाणी घेऊ शकतो. अशा प्रकारे मित्रांनो जो काही आपला पोर्टलवरचा जो डाटा आहे तो डाटा आपल्याला व्हेरीफाय कसा करायचा ही सर्व माहिती चेक करायची. आणि या ठिकाणी खाली जे बटन व्हेरीफाय दिलं आहे त्यावरती जाऊन आपणास क्लिक करून या ठिकाणी आपला डाटा आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी तो जाईल, आणि एकदा व्हेरीफाय केल्यानंतर डाटा आपण त्यामध्ये या ठिकाणी आपणास कोणताही बदल करता येणार नाही आहे. म्हणून त्यासाठी व्हेरीफाय करण्याच्या अगोदर सर्व जी काही माहिती भरलेली आहे किंवा जी माहिती सध्याला आहे त्यामध्ये ती व्यवस्थित आहे की नाही ती काळजीपूर्वक आणि नीट पाहूनच मगच व्हेरीफाय करावा. या ठिकाणी पाहू शकतो आपण, जर व्हेरीफाय वरती केलं तर एक पॉपअप विंडो आपल्या समोर येते. त्यामध्ये कन्फर्मेशन प्लीज चेक बिलो ग्रुप्स इफ डाटा इज व्हेरीफाईड. इफ यू क्लिक ऑन व्हेरीफाईड ऑन फर्दर चेंजेस विल बी मेड टू युअर डाटा करंट ट्रान्सफर प्रोसेस. जर तुम्ही व्हेरीफाय वर क्लिक केलं तर चालू बदली प्रक्रियेसाठी तुमच्या डेटामध्ये पुढे कोणतेही या ठिकाणी बदल केले जाणार नाहीत. मग या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन असेल तर ती व्हेरीफाय करायची. त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, मॅरिटल इन्फॉर्मेशन, नंतर आहे अकॅडमिक इन्फॉर्मेशन, प्रोफेशनल इन्फॉर्मेशन, हेल्थ इन्फॉर्मेशन, एक्सपिरियन्स विथ BMC इन्फॉर्मेशन. अशा प्रकारे जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपणास काय करायचं आहे, व्हेरीफाय केल्यानंतर खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर आपला जो डाटा आहे तो डाटा या ठिकाणी सबमिट होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो जी ट्रान्सफर संदर्भातले जे आपला डाटा कसा व्हेरीफाय करायचा त्या संदर्भातली आपण माहिती पाहिली. तर व्हिडिओ आवडले लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.